मित्रांनो, गेल्या वेळेस आपण ऑस्मोसिसचा डेमो पाहिलेला आहे। या ऑस्मोसिसच्या डेमोमध्ये आपण वॉटरची मूवमेंट ही त्याच्या हायर रिजन पासून लोअर रिजन पर्यंत थ्रू इट्स सेमी परमेबल मेम्ब्रेन अप टू इट्स इक्विलिब्रियम अशी आपण या ठिकाणी वॉटरची मूवमेंट पाहिलेली आहे। आणि याला आपण या डेमोला आपण ऑस्मोसिस म्हटलेलं आहे। ज्या ठिकाणी ऑस्मोसिस हे मेजर्ड केलं जातं त्या डेमॉन्स्ट्रेशनला किंवा त्या इन्स्ट्रुमेंटला आपण ऑस्मोमीटर असं म्हटलेलं आहे। आणि या ठिकाणी थिसल फनेल वापरलेलं आहे म्हणून त्याला थिसल फनेल एक्सपेरिमेंट फॉर ऑस्मोसिस असं सुद्धा आपण म्हटलेलं आहे। गेल्या वेळेस मी टर्मिनॉलॉजी क्लिअर केलेली आहे। मित्रांनो, या टर्मिनॉलॉजी नंतर आता आपण जातोय ऑस्मोटिक प्रेशरकडे। तर मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी ऑस्मोसिस होत आहे म्हणजेच काय होतंय की वॉटरची मूवमेंट होते कुठून कुठे, तर हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे। कोणाच्या मार्फत? सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या मार्फत। आणि कुठपर्यंत? तर अप टू इट्स इक्विलिब्रियम, म्हणजे आउटर सोल्युशन आणि इनर सोल्युशन यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वॉटर जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत ऑस्मोसिस हे चालू असतं। एकदा का ते इक्वल झालं की ऑस्मोसिस हे थांबतं। आपण या ठिकाणी असं हे ऑस्मोमीटर पाहिलेलं आहे गेल्या लेक्चरमध्ये। तर आता मित्रांनो, याच्यानंतर आपण ऑस्मोसिस होताना एक त्या ठिकाणी त्या वॉलवरती सोल्यूट पार्टिकल्समुळे ऑस्मोटिक प्रेशर निर्माण होतोय। आणि हा जो ऑस्मोटिक प्रेशर आहे, ही जी टर्मिनॉलॉजी आहे, ऑस्मोटिक प्रेशर जो एक्झर्ट झालेला आहे त्या वॉलवरती, तर त्याला आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर। आणि तो जो शोधून काढणारा सायंटिस्ट आहे किंवा ज्यांनी ती शोधून काढलेलं आहे त्यांचं नाव आहे विल्यम पीफर। आणि हे 1877 मध्ये ही टर्मिनॉलॉजी आपल्यासमोर मांडलेली आहे। आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की विल्यम पीफर which coined the term osmotic pressure in 1877। आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय नेमकं, की असा जो प्रेशर आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे। आणि हा हायड्रोस्टॅटिक प्रेशर या वॉटरच्या मुवमेंटमुळे या ठिकाणी जे काही सोल्यूट पार्टिकल्स आहेत त्या सोल्यूट पार्टिकल्समुळे जो काही प्रेशर त्या वॉलवरती क्रिएट झालेला आहे त्याला आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर। आणि हा ऑस्मोटिक प्रेशरचं रिलेशन, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? CRT। मग ह्या CRT म्हणजे काय? या ठिकाणी आपण म्हणूया C म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, त्या सोल्युशनचं मोलर कॉन्सन्ट्रेशन काय आहे ते। आणि R म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट आहे 0.082। आणि T म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ते सुद्धा आपल्याला माहिती आहे 273 डिग्री सेंटीग्रेड। आणि हे CRT बरोबर ऑस्मोटिक प्रेशर। हा ऑस्मोटिक प्रेशर म्हणजेच आपण याला म्हणूया ऑस्मोटिक पोटेन्शियल। या ऑस्मोटिक प्रेशर निर्माण होतोय म्हणजेच काय, त्या ठिकाणी सोल्यूट जेवढं जास्त असेल, सोल्यूट पोटेन्शियल जेवढं जास्त असेल तेवढा ऑस्मोटिक प्रेशर त्या वॉलवरती क्रिएट होतो। पण निगेटिव्ह जो क्रिएट होणारा प्रेशर आहे तो ऑस्मोटिक प्रेशर हा निगेटिव्ह आहे। आणि सोल्यूट पार्टिकल्स किंवा आपण सोल्यूट पोटेन्शियल हे आपल्याला हे आपण पॉझिटिव्ह म्हणूया। आणि त्याला डिनोट केलेलं आहे आपण साय या चिन्हाने, साय S म्हणजे सोल्यूट पोटेन्शियल। सोल्यूट पोटेन्शियललाच आपण म्हणतो ऑस्मोटिक पोटेन्शियल। आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हणजेच काय? निगेटिव्ह ऑस्मोटिक प्रेशर। मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की ऑस्मोसिस होताना ज्या ठिकाणी सोल्यूट पार्टिकल्स वरती, आता बघा या ठिकाणी मी सोल्युशन भरलेलं आहे शुगर सोल्युशन, इथं शुगर म्हणून काय आहे? सोल्यूट पार्टिकल्स। सोल्युशन बनलेलं आहे म्हणजे सोल्यूट मी पाण्यामध्ये ऍड केलेलं आहे। आणि काय तयार झालेलं आहे? तर शुगर सोल्युशन, ते मी काय केलेलं आहे या ठिकाणी पोअर केलेलं आहे थिसल फनेलमध्ये। त्या थिसल फनेलमध्ये राईट माउथ त्याला बाइंडिंग केलेलं आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनने। मग या ठिकाणी ह्या सोल्यूट पार्टिकल वरती ह्या वॉटरच्या मॉलिक्यूलच्या मुवमेंटमुळे, म्हणजे बाहेरून आत जाते पाणी, आणि या वॉटरच्या मॉलिक्यूलच्या मुवमेंटमुळे या ठिकाणी या सोल्यूट पार्टिकल्स वरती जो काही प्रेशर निर्माण झालेला आहे, एक्झर्ट झालेला आहे, आणि तो जो प्रेशर आहे त्यालाच आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर। पण तो नेहमी निगेटिव्ह असतो। आणि तो कोणाच्या याच्यातनं डिनोट केला जातो की सोल्यूट पोटेन्शियल, किंवा आपण त्यालाच म्हणतो निगेटिव्ह ऑस्मोटिक प्रेशर, निगेटिव्ह OP। म्हणून आपण असं म्हणू शकतो की OP म्हणजे काय? CRT। OP म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर बरोबर मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन इंटू गॅस कॉन्स्टंट आणि इंटू ॲट द ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे काय असेल ते। आणि या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की ऑस्मोटिक पोटेन्शियल किंवा आपण म्हणूया ऑस्मोटिक प्रेशर हा ॲटमॉस्फिअर किंवा बार्स आणि पास्कलने मेजर्ड करता येतो। तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जेवढा सोल्यूट पार्टिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेस ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा जास्त असेल। आणि आपण असं म्हणू शकतो की जेव्हा सोल्यूट पार्टिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन
म्हणजे सोल्यूट पोटेन्शियल कमी असेल, लोअर असेल, त्यावेळेस ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा कमी असेल. म्हणजे हायर द ऑस्मोटिक प्रेशर देअर इज द सोल्यूट पार्टिकल्स कॉन्सन्ट्रेशन इज हायर, आणि लोअर द ऑस्मोटिक प्रेशर देअर इज द सोल्यूट पार्टिकल कॉन्सन्ट्रेशन इज लोअर. म्हणजे सोल्यूट पार्टिकल्स जर कमी असतील तर ओपी आपण किंवा त्याला म्हणूया ऑस्मोटिक प्रेशर हा कमी असेल, आणि जेवढं सोल्यूट पार्टिकल जास्त असतील, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तर तेवढं ऑस्मोटिक प्रेशर हा जास्त असेल. म्हणजे मला असं म्हणता येईल की ऑस्मॉसिस होताना जो काही सोल्युशनवरती किंवा हायड्रोस्टॅटिक प्रेशर हा जो सोल्यूट पार्टिकल्समुळे निर्माण होतो, कारण त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी असते, या ठिकाणी बाइंडिंग जे असतं, या ठिकाणी जे काही मॉलिक्युल्स हे बाइंड केले जातात त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते, आणि कायनेटिक एनर्जी मुळे कायनेटिक एनर्जीच्या बदलामुळे त्या ठिकाणी काय होतं, वॉटर मॉलिक्युल्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी एक प्रेशर निर्माण होतो ते सोल्यूट पार्टिकल्सवरती, आणि हा जो प्रेशर आहे आपण याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणूया किंवा हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हणू शकतो, किंवा सोप्या भाषेत आपण म्हणूया की ऑस्मोटिक प्रेशर हा ऑस्मोटिक पोटेन्शियल असतो, पण व्हाईस वर्सा किंवा आपण त्याला म्हणूया तो पॉझिटिव्ह असला तर हा निगेटिव्ह असतो. या ठिकाणी आपण ऑस्मोटिक प्रेशर मोजण्याचं जे काही इन्स्ट्रुमेंट दिसतंय याला आपण ऑस्मोमीटर म्हणतो, किंवा आपण थिसल पनेल वापरलंय, ऑस्मोसिसची प्रक्रिया दाखवलेली आहे म्हणून आपण त्याला थिसल पनेल एक्सपेरिमेंट ऑफ द ऑस्मोसिस असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी जेवढं जास्त सोल्यूट पार्टिकल्स जेवढं जास्त शुगर सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड तेवढं ऑस्मोटिक प्रेशर हा त्या वॉलवरती जास्त निर्माण होणार आहे. किंवा आपण आता मी एक उदाहरण तुम्हाला देते की माझ्याकडे एक मी बिकर घेतलेलं आहे, आपण असं म्हणूया मी बिकर घेतलेलं आहे, या बिकरमध्ये किंवा मी पेट्री प्लेट घेतलेली आहे, आणि या पेट्री प्लेटमध्ये मी काय केलेलं आहे, प्युअर वॉटर घेतलेलं आहे. प्युअर वॉटर म्हणजेच काय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, 100% वॉटर आहे, फक्त वॉटर आहे, आणि या ठिकाणी मी काय टाकलेले ग्रेप्स, हे मी काय ऍड केले, या ठिकाणी ग्रेप्स. या ठिकाणी काय झालं, वॉटरची मॉलिक्युलची मुवमेंट झाली आणि हे ग्रेप्स फुगले, मोठे झाले होते. मग हे मोठे झाले म्हणजे काय, हे पाणी याच्यात गेलं, ऑस्मॉसिस झालं, आणि ऑस्मॉसिस होताना या ग्रेप्सची साईज वाढू लागली, म्हणजेच काय झालं, त्या ठिकाणी ऑस्मॉसिस होताना वॉटर मॉलिक्युलचं आत येणं झालं, वॉटर मॉलिक्युल हे आत आले, आणि या वॉलवरती त्या सोल्यूट पार्टिकल्समुळे एक प्रेशर निर्माण झाला, आणि हा जो प्रेशर आहे जो वॉलवरती क्रिएट झालेला आहे त्याला आपण म्हणतो ओपी, किंवा आपण त्याला म्हणूया ऑस्मोटिक प्रेशर. कशामुळे निर्माण झाला, हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे, म्हणजे इथलं पाणी आत गेल्यामुळे, आणि मग याला आपण म्हणूया ओपी, बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जेवढं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जेवढं हे सोल्युशन स्ट्रॉंग असेल, हायर कॉन्सन्ट्रेशन असेल, तेवढं ऑस्मोटिक प्रेशर हा हायर असेल. जेवढं त्याचं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन लोअर असेल तेवढा त्याचा ऑस्मोटिक प्रेशर हा लोअर असेल. थँक्यू.